जिल्हाध्यक्ष यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचे। बाहेर असलेले सर्व कार्यकर्ते, सर्व समित्यांचे प्रमुख चौगुले, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय शंकरराव केंगार, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख रणजित आयवळे, सांगली जिल्हाध्यक्ष शंकर आयवळे, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अशोक जावीर इत्यादी सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। बाहेर असलेल्या सर्व समित्यांच्या प्रमुखांना विनंती आहे की त्यांनी हॉलमध्ये यायचे। सर्व कार्यकर्त्यांनी हॉलमध्ये यायचे। समारोपाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। क्रीडा शिक्षक राजू केंकर सर, गाडी विषयी आशीच्या गाडी विषयी फोन चालू होतं वाटल्यास तू कुठे आता एकदा ओके साहेब करते। दत्ता जाधव यांचे वडील शामराव जाधव, रिटायर्ड पोलीस डिपार्टमेंट। फक्त काही स्थानिक पातळीवरच माहिती होता। स्थानिक पातळीवर माहिती असणं या अर्थाने की जे माझे कुठे नातेवाईक संबंध आहेत, माझे कुठे रोटीबोटी व्यवहार झालेले आहेत तेवढ्यापुरतं आणि माझ्या शेजारी असलेल्या गावांमध्ये माहिती होता। आज शहर पातळीवर आम्ही जर गेलो, कुठल्या इंटरव्ह्यूला गेलो, परदेशामध्ये राहून कुणी जर पाहिलं तर नक्की होलार म्हणजे काय हे माहीत नव्हतं। पण आमचा हा होलार समाज हा खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर नेला तो www.holarsamaj.com या वेबसाईट मुळे। सुशांत गोरे यांचे आई वडील इथं व्यास सभागृहात उपस्थित आहेत, तर त्यांना विनंती आहे की त्यांनी इथं मंचावर यायचे। सुशांत गोरे यांचे आई वडील पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करतात। येसगे यांचा सन्मान होतोय। नंतर येतात प्रवीण गुळीक, यानंतर येतात किशोर गोरवे, यानंतर येतात प्रियांका आयवळे, यानंतर येतात रुपाली कोठावळे, यानंतर येतोय कमलेश चौगुले, यानंतर येतोय भाऊसाहेब गेजगे, यानंतर येतोय मनोज जावीर, आमच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा ॲडव्होकेट चारुशीलाताई गेजगे यांनी व्यासपीठावर यायचं। दुसरं सत्र ज्यांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि दुसऱ्या सत्राचं संचालन ज्यांनी केलेलं होतं, आपण भोजन कक्षाकडे गेल्यानंतर तिथली जी व्यवस्था सगळी केलेली होती, प्रत्येक वेळेला आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये
आमच्या संघटनेचे तडफदार युवा कार्यकर्ते दादासाहेब पारसे, रिलायन्सचे दादासाहेब पारसे यांनी व्यासपीठावर यायचे. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य या विवाह बंधनामधून जुळलेली आहेत. जतचे शामराव मासाळ आणि गुलबर्गा कर्नाटक येथील वालीकर यांचा विवाह आपल्या याच कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला होता. 2 वर्षापूर्वी यांची नोंदणी आपल्याकडे झालेली होती आणि त्यांचा लवकरच विवाह झाला. आज त्या विवाह संसारावर, संसारवेलीवर एक फुलही आलेलं आहे आणि असा संसार हा अतिशय सुखानं आणि आनंदात चाललेला आहे. या वालीकर दाम्पत्यांना आव्हान, विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आपल्याला मराठीतून मनोगत व्यक्त ऐकण्याची सवय होती, पण वालीकर सरांनी त्यांच्या मातृभाषेतून, कानडीतून एक मनोगत व्यक्त केलेलं होतं आणि त्यांनी अशी इच्छा तेव्हा व्यक्त केलेली होती की हे मनोगत किंवा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच न होता हा जर विविध राज्यांमध्ये झाला तर खऱ्या अर्थानं या चळवळीमध्ये एकता आणता येईल असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य या विवाह बंधनातून जोडली गेलेली आहेत आणि असं विविध उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचंय. महाराष्ट्राचे नामांकित वकील बॅरिस्टर उज्ज्वल निकम यांचा सन्मान डॉक्टर उज्ज्वल निकम यांनी आमचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर सुनील भंडगे यांचा सन्मान केलेला होता आणि त्या सन्मानाची आठवण म्हणून ही एक फ्रेम केलेली आहे. तर ही फ्रेम डॉक्टर सुनील भंडगे यांना या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे आजही न भूतो भविष्यती अशी गर्दी या कार्यक्रमाला झालेली होती. सभागृहातील कार्यकर्त्यांनी विनंती, कोणी बाहेर जायचं नाहीये. आपलं समारोप आपण लवकर आटोपणार आहोत. बाहेर जात असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी बसून राहायचंय.
आमचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक सोमनाथ आयवळे यांना काही मनोगत व्यक्त करायचं आहे. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि या कार्यक्रमासाठी अहोरात्र झटणारे आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय किरणजी जावीर साहेब, त्याचबरोबर आपले केकर साहेब असतील किंवा आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ज्ञानदेव जावीर साहेब असतील आणि या ठिकाणी असणारे सर्वच, यांनी आपल्यासाठी, आपण उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींसाठी, माता बंधू भगिनींसाठी आणि भविष्याचा वेध आणि शोध घेत हा जो मंगल क्षण आपण या ठिकाणी आणलेला आहे, तो भविष्यामध्ये आनंददायी वातावरण दोन्ही घरामध्ये व्हावं आणि त्यामधून आपल्याला आपल्या समाजाची उन्नती आणि प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा जो सोहळा या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. मी राज्याचा प्रवक्ता या नात्यानं आपणाला एवढं सांगेन की भविष्य काळामध्ये अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व क्षेत्रामध्ये काम करीत असताना सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या इच्छा अपेक्षा आणि आकांक्षाला आपण गवसणी घालत नवीन आपला जो समाज आहे त्या समाज निर्मिती करण्याकरिता आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि आपला भविष्य काळ हा आपण उज्ज्वल करूया. मी या ठिकाणी एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. रणजित आयवळे हे आपलं मनोगत व्यक्त करतायत. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती, क्रांतीसूर्य महात्मा फुले, शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमचा, माझा आणि आपल्या जातीचा ज्याने उद्धार केला होलार समाज भूषण विदा आयवळे साहेब आणि विचार मंचावरील सर्वांची नावं घेता येणार नाहीत, पण त्यातूनही संघटनेचा एक हक्क म्हणून 1-2-3 नावं मी घेतोय. माणसातले नेते अनेक आणि नेत्यामधला माणूस एक ॲडव्होकेट किरण जावीर साहेब, त्याचप्रमाणे ज्ञानदेव जावीर साहेब आणि विचार मंचावरील सर्व. जावीर साहेब हा कार्यक्रम दरवर्षी पुणे येथे साजरा होतो आणि या कार्यक्रमाचे साजरा होत असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की खरोखर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची मला आठवण येते. कारण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगतो, एक संघटना, एक नेता, एक ठिकाण आणि एकच मैदान, एकच हॉल, हा म्हणजे पुण्याचा वधूवर सूचक मेळावा. नाहीतर आपलं ह्या ठिकाणी व्यासपीठ तयार केलं का पुढच्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी असते. पण या पुण्याच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य, संघटनेला एकच नेता, एकच संघटना आणि कार्यक्रम तो एकच. माझी एवढीच विनंती आहे की आपण हा दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला हा कार्यक्रम करतोय. आपल्या संघटनेमार्फत तुम्ही एक दिनदर्शिका छापावी आणि त्यामध्ये या कार्यक्रमाचा उल्लेख करता यावा, जेणेकरून पुढच्या वर्षी या कार्यक्रम प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला जास्त त्याचा त्रास होणार नाही. कॅलेंडरचं जानेवारीचं पान उघडलं, हा कॅलेंडरवर आपल्या अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा वधूवर सूचक परिचय मेळावा दिसावा आणि लोकांनी तुम्हाला स्वतःहून फोन करावं, ही माझी एक तुम्हाला सूचना आहे. आणि आज इथं जे वधूवर आलेत, जे माझे बांधव आलेत, या सर्वांनी मी एक संघटनेच्या वतीनं आणि माझ्या वतीने मी सांगू शकतो की आज तुम्ही तुमच्या मनाचा जोडीदार शोधण्यासाठी तुम्ही आज दिवसभराचा वेळ काढला. माझ्या माता भगिनींनो आणि बंधूंनो, जावीर साहेब आणि ही संघटना इतक्या कष्टानं, इतक्या अपेक्षानं एवढा मोठा कार्यक्रम घेते, तर ह्या कार्यक्रमालाच काय, तर संघटनेचा कुठलाही कार्यक्रम असेल तर आपण आज आपल्या जोडीदारासाठी वेळ काढलाय. भविष्यात संघटनेसाठी एक तासभर
आमच्या अखिल भारतीय वाला समाज संघटनेसाठी जर तुम्ही वेळ दिला तर हा कार्यक्रम मला वाटत नाही साहेब की पुढच्या वर्षी मी आताच सांगितलंय की एक ठिकाणी आणि एक नेता जर संघटनेसाठी जर ह्या सर्व वधूवर सूचक बांधवांनी आणि समाज बांधवांनी जर वेळ दिला तर ज्यावेळी साहेब तुम्हाला पुण्यात कुठलेही हाल कमी पडल्याशिवाय राहणार नाही की एवढं इतका मोठा मला समाज येईल आणि मला समाजाच्या अस्मरणीय असा कार्यक्रम न भूतो न भविष्य इतकी सुसाट गर्दी या पुणे यासारख्या ठिकाणी होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी समाज गोळा होतो आणि इतक्या सगळ्या समाजाची सोय आदरणीय जावीर साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र यांना मी धन्यवाद देतो आणि या वधूवर सूचक मेळाव्याला मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत, जय विधान. आहे इचलकरंजी शहराचे उपाध्यक्ष हेमंत दिगंबर केंगार यांचा सन्मान राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हेमंत दिगंबर केंगार. श्रीमंत करडे.